महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राजकीय पक्षांतरांनाही वेग आलाय। भाजपनेही सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातले नेते फोडून जोरदार इनकमिंग मोहीम राबवली। मात्र हे प्रवेश सतरंजी उचलणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत असल्याचा प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला। नाशिकात नेमकं काय घडलं पाहूया। नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज भाजपमध्ये जोरदार मेगा भरती झाली। ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षीयांचं धडाक्यात इनकमिंग झालं। पण त्याचा आनंदोत्सव साजरा होण्याऐवजी नाराजीचा ज्वालामुखी फुटला। आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा विरोध डावलून पक्षप्रवेशाचा सोहळा दिमाखात पार पडला। त्यामुळे फरांदेंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत नाराजी दाखवून दिली। यावर बोलताना त्यांना गहिवरून आलं। पक्षाच्या वरिष्ठांनी म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून मला माहिती देखील नव्हतं। प्रवेशाच्या चर्चा करताना 5-6 जण बसले, ते असं होता कामा नये असं मला असं वाटतं की वरिष्ठांनी या सगळ्या विषयांची दखल घ्यायला पाहिजे। नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही। गिरीश महाजनांनी आपल्या परीनं नाराज कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। पक्षात प्रवेश दिला याचा अर्थ तिकीट मिळालं असा होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। नाही, मावळेल थोडा वेळ असतो राग, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही। असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे। आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। का सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना? मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल। अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे। नाशिकमध्ये याआधीही अनेकांना भाजपमध्ये घेण्यात आले। त्यात आता आणखी भर पडल्यामुळे तिकीट वाटपावेळी बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।